तर राम राम मित्रांनो, तर सध्या बघू शकता आपण इथं लाकडं लावायची तयारी चालू आहे. तर आता इथं टोमॅटोला जवळपास आता सगळीकडे फुलं लागलेली आहेत. वाढ पण खूप चांगल्या प्रकारे अशी वाढ झालेली आहे. तर बघू शकता मी असं इथं लाकडं लावून अंतर ठेवलेलं आहे, जवळपास 15 फूट अंतर ठेवलेलं आहे. तर हे बघा असं एकदम चांगल्या प्रकारे असं सगळ्या झाडांना आता फुलं लागलेली आहेत. आणि याच्यामध्ये आता एक सिंगल लाकूड आहे आणि त्याच्यामध्ये जर हे आडवे लाकूड पडलेले आहेत तिथं आता बांबूची कैची येणार, जेणेकरून समजा एक नंतर बांधणीचा लोड जरी झाला तर ॲव्हरेज होऊन जाईल. आता ह्या साईडला आता बांबूची कैची येईल, त्याच्यानंतर एक सिंगल लाकूड येईल, त्याच्यासमोर आता हे आडवं दिसतं पडलेलं, इथं परत बांबूची एक कैची येईल, जेणेकरून समजा एक वजन जरी झालं तरी त्याच्यावरती बॅलन्स राहील. तर आपण पावसाळ्यामध्ये ही एक चूक झाली होती आपल्याकडून, आपण पूर्ण लाईन अशी सिंगल लाकडावर ठेवली होती, पण नंतर ते पावसामुळं बऱ्याचशा लाईन अशा खाली पडल्या होत्या. त्यामुळं ह्यावेळेस आपण कैची करणार आहे. पावसाळ्यात अंतर पण आपण थोडंसं शिल्लक ठेवलं होतं, 20 फुटावर घेतलं होतं. यावर्षी आपण 15 फुटावरतीच घेतलेलं आहे. मग पलीकडच्या साईडला इथं मिरची आहे. टोमॅटोला जवळपास आता 27-28 दिवस झालेले आहेत. सगळीकडे असं जवळपास सगळ्या फांद्याला असं 3-3, 4-4 ठिकाणी अशा फुलं लागायला सुरुवात झालेली आहेत. होईन तोपर्यंत आपल्याला लवकरच आता तारकाठीचं काम करून घ्यायचं आहे आणि लगेच बांधणी सुरू करायची आहे. जेणेकरून समजा एक झाडावरती जास्त हे लोड येणार नाही. झाड जास्त वाढल्यानंतर झाड एका साईडला पडतं आहे, परत त्याला उभं करायचं म्हणल्यावर अजूनही त्याच्यावरती लोड येतो. त्यामुळे होईन तेवढं लवकर तारकाठीचं काम करून घ्यायचं आहे आणि लगेच सिंगल एक दोरीनं झाडाला बांधणी करून घ्यायची आहे. सध्या बघा ग्रोथ एकदम चांगली आहे, हिरवंगार झाड आहे. हे बघा 2, 3, 4 ठिकाणी असं सध्या फुलधारणा झालेली आहे त्याला.